आज माझ्या ओपीडीमध्ये 10 वर्षांची मुलगी आली आणि तिला काहीच त्रास नव्हता. तर मग मी तुम्हाला सांगतोय का? कारण 1 महिन्यापूर्वी जेव्हा ती आली होती तेव्हा तिला 3 दिवसांपासून कोपऱ्यामध्ये दुखत होतं. मी विचारलं की काय झालं? ती म्हणाली की मी खेळता खेळता पडली. मी विचारलं मग 3 दिवस थांबून का आलीस? तर तिचे घरचे आणि ती म्हणाली की पहिल्या दिवशी ती इथे हळद लावली होती, दुसऱ्या दिवशी मसाज केला होता आणि तिसऱ्या दिवशी पण दुखणं जातच नव्हतं म्हणून आजूबाजूच्या बाबांकडे जाऊन पेस्ट लावून घेतली होती. पण तरीही दुखणं कमी नाही झालं म्हणून चौथ्या दिवशी शेवटी तिच्या पालकांनी ठरवलं की आता डॉक्टरांकडे जाऊया. मी तपासलं आणि कळालं की फ्रॅक्चर होतं. तिला उपचार दिला आणि आज तिचं प्लास्टर काढलं. सध्या प्लास्टरच्या आतमध्ये सगळा हात पिवळा आहे. का? कारण तिला हळद लावली होती म्हणून. आता सध्या प्लास्टर काढल्यानंतर तिचा हात बरा आहे. कोपरा पूर्णच्या पूर्ण हलतो, हात सरळ आहे आणि मुलगी खुश आहे. पण मी तुम्हाला सांगण्याचं याच्या मागचं कारण हे आहे की जेव्हा पण तुम्ही कधी पडता आणि तुम्ही लोकल बाबाकडे जाऊन मसाज करता किंवा लेप लावता किंवा चोळून घेता, तेव्हा 10 पैकी कमीत कमी 6 लोक बरी होतात. पण उरलेली जी 4 जण असतात त्यांना त्रास हा कायमचा होतो. तो त्रास म्हणजे एक तर तुमचा कोपरा बिलकुल हलत नाही किंवा हाड वाकडं जुळतं किंवा दुखणं आयुष्यभर राहतं किंवा इन्फेक्शनही होतं. अशा वेळेस कधी कधी ऑपरेशन पण करावं लागतं. म्हणून माझा एक छोटा सल्ला आहे की जेव्हा तुम्ही पडता, जेव्हा तुम्हाला मार लागतं, तेव्हा हळद लावणं ठीक आहे, पण त्याला चोळून घेणं, त्याला लोकल बाबाकडे जाऊन बसवणं हे इतकं फायदेशीर ठरत नाही. तुमचं ठीक आहे, पण तुमच्या लहान मुलांना ज्यांना कमीत कमी अजून त्यांचं पुढचं आयुष्य जगायचं आहे, त्यांना कमीत कमी डॉक्टरांकडे एकदा जाऊन दाखवा. कारण फक्त नुसतं हळद लावून जर फ्रॅक्चर पण बरे झाले असते तर मी हॉस्पिटलमध्ये एक्सरे न ठेवता मिक्सर ठेवलं असतं.